हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅथमॅटिकल मेथड्स ह्या चॅप्टरचा एक्झरसाइज स्टार्ट करणार आहोत. ह्या एक्झरसाइजमध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. ओके, मग पहिला क्वेश्चन काय दिला आहे बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला टोटल 4 ऑप्शन दिले असतील ए बी सी अँड डी, आणि आता आपल्याला करेक्ट ऑप्शन काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ओके, पहिला क्वेश्चन बघा, द रिझल्टंट ऑफ 2 फोर्सेस 10 न्यूटन अँड 15 न्यूटन ॲक्टिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स अँड निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. म्हणजे 10 न्यूटन फोर्स कुठल्या ॲक्सिसच्या अलॉंग आहे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणजे त्या डायरेक्शनला, आणि 15 न्यूटन कुठल्या ॲक्सिसच्या अलॉंग आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणजे ह्या डायरेक्शनला. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो फोर्स आहे तो फोर्स आहे 10 न्यूटन, डायरेक्शन कुठली, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि हा कुठला आहे, ह्या वेक्टरची लेंथ थोडीशी आपण जास्त घेऊ. जास्त का घ्यायची, कारण वेक्टरची लेंथ काय दाखवते, मॅग्निट्यूड. सो हा किती आहे, 15 न्यूटन, आणि हा कुठला ॲक्सिस झाला, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके, रिस्पेक्टिव्हली इज म्हणजे ह्या 2 फोर्सेसचा तुम्हाला काय काढायचा आहे, रिझल्टंट काढायचा आहे. मग त्या रिझल्टंट फोर्सची काय काढायची, मॅग्निट्यूड, आणि काय काढायची, डायरेक्शन. अशा आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. आता आपल्याला माहिती आहे 2 फोर्स किंवा 2 वेक्टर जर अपोजिट डायरेक्शनला असतील तर आपण त्यांची मॅग्निट्यूड काय करतो, सबट्रॅक्ट करतो. 2 वेक्टर जर सेम डायरेक्शनला असतील तर त्यांची मॅग्निट्यूड ऍड करतो, आणि 2 वेक्टर जर अपोजिट डायरेक्शनला असतील तर त्यांची मॅग्निट्यूड सबट्रॅक्ट करतो. ओके, मग इथं बघा एक फोर्स आहे ह्या पॉईंटवरती किंवा ऑब्जेक्टवरती ह्या डायरेक्शनला 10 न्यूटन, आणि एक अपोजिट डायरेक्शनला 15 न्यूटन. मग मॅग्निट्यूड सबट्रॅक्ट करा. मग 15 न्यूटन मायनस 10 न्यूटन किती येणार, 5 न्यूटन. ओके, म्हणजे एक तर सी किंवा डी ऑप्शन असणार आहे, ए आणि बी ऑप्शन नसणार आहे. आता सी आणि डी बी कुठला असेल तर डायरेक्शन फाइंड आउट केली पाहिजे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस का निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. रिझल्टंट फोर्स, तर रिझल्टंट फोर्सची मॅग्निट्यूड किती आली, 5 न्यूटन, कारण 15 मायनस 10 5 न्यूटन, कारण मॅग्निट्यूड आपण काय करतो, सबट्रॅक्ट करतो, कारण दोन्ही फोर्सेस अपोजिटला आहेत. आणि आपल्याला माहिती आहे रिझल्टंट फोर्सची डायरेक्शन कशी असणार, जो मोठा वेक्टर आहे त्याच्या डायरेक्शनला. आता 15 आणि 10 पैकी मोठा कोण आहे, 15, आणि 15ची डायरेक्शन काय, मायनस एक्स म्हणजे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. त्यामुळे रिझल्टंट फोर्स पण कुठं असणार आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला. सो आपला ऑप्शन काय असणार आहे, 5 न्यूटन अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, म्हणजे कुठला ऑप्शन असेल, डी ऑप्शन. ओके, पुढचा क्वेश्चन बघूया. फॉर 2 वेक्टर्स टू बी इक्वल, 2 वेक्टर इक्वल असण्यासाठी दे शुड हॅव द, त्यांच्याजवळ काय पाहिजे, दे शुड हॅव द 4 ऑप्शन आहेत. सेम मॅग्निट्यूड, सेम डायरेक्शन, सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन. सिंपल क्वेश्चन आहे. 2 वेक्टर इक्वल कधी असतील बघा. आता हा पहिला वेक्टर आणि हा दुसरा वेक्टर, दोन्ही वेक्टर इक्वल आहेत का. समजा ह्या वेक्टरला मी म्हणतो ए बार आणि ह्या वेक्टरला मी म्हणतो बी बार. तर दोन्ही वेक्टर सेम आहेत का, सेम आहेत. त्या दोन्ही वेक्टरची लेंथ काय आहे, सेम आहे. मग वेक्टरची लेंथ म्हणजे वेक्टरची काय असते, मॅग्निट्यूड. मग दोन्ही वेक्टरची मॅग्निट्यूड सेम आहे. डायरेक्शन बघा, डायरेक्शन पण सेम आहे. म्हणजे 2 वेक्टर सेम असण्यासाठी त्या दोन्ही वेक्टरच्या मॅग्निट्यूड सुद्धा सेम पाहिजेत आणि डायरेक्शन सुद्धा सेम पाहिजेत. सो कुठलं ऑप्शन असेल, सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, दॅट इज ऑप्शन सी. ओके, थर्ड क्वेश्चन, द मॅग्निट्यूड ऑफ स्केलर प्रोडक्ट. ओके, लास्ट लेक्चर आपलं झालं होतं स्केलर प्रोडक्टलाच आपण काय म्हणतो, डॉट प्रोडक्ट. ओके, द मॅग्निट्यूड ऑफ स्केलर प्रोडक्ट ऑफ 2 युनिट वेक्टर्स. मग 2 युनिट वेक्टरचा काय घ्यायचा, स्केलर प्रोडक्ट, पण ते कशा आहेत एकमेकांना, परपेंडिक्युलर टू इच अदर. आपल्याला माहिती आहे युनिट वेक्टर्स एक्स ॲक्सिसच्या अलॉंग कुठला युनिट वेक्टर असतो, आय कॅप. वाय ॲक्सिसच्या अलॉंग कुठला युनिट वेक्टर, हा वाय ॲक्सिस, जे कॅप. आणि झेड ॲक्सिसच्या अलॉंग कुठला युनिट वेक्टर असतो, तर के कॅप. हे सगळं आपल्याला माहिती आहे. मग आपल्याला काय काय काढायला सांगितलं आहे, 2 युनिट वेक्टरचा, 2 युनिट वेक्टरचा काय काढायचा आहे, स्केलर प्रोडक्ट म्हणजे डॉट प्रोडक्ट. पण ते 2 युनिट वेक्टर कसे घ्यायचे एकमेकांना, परपेंडिक्युलर. मग मला सांगा इथं आय कॅप आणि जे कॅप एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर. जे कॅप आणि के कॅप पण एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर. किंवा के कॅप आणि आय कॅप हे पण एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर. मग कुठल्याही 2 युनिट वेक्टरचा काय घ्या, परपेंडिक्युलर युनिट वेक्टरचा काय घ्यायला सांगितलं आपल्याला, स्केलर प्रोडक्ट म्हणजे डॉट प्रोडक्ट. ओके, मग मला सांगा, आता मी ह्या ठिकाणी लिहितो इथं खाली कुठला घेऊया, आय कॅप आणि जे कॅप, कारण ते एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर. ओके, मग डॉट प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे, आय कॅप डॉट जे कॅप, बरोबर. हा झाला स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. इज इक्वल टू काय असतं, पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे मॉड आय कॅप, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे मॉड जे कॅप, आणि नंतर काय असणार आहे, कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. आता 2 वेक्टर जर एकमेकांना, 2 युनिट वेक्टर जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर दोघांच्यातला अँगल किती असणार, 90. मग कॉस ऑफ द अँगल बिटवीन देम दॅट इज 90.
आणि कॉस 90 किती असतो 0, त्यामुळे पूर्ण किती येणार 0. आता युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड किती असते 1, 1 × 1 1, पण कॉस 90 0 असल्यामुळे पूर्ण टर्म किती आली 0. सो आय कॅप डॉट जे कॅप ह्याचा आन्सर किती येणार 0. सो फर्स्ट ऑप्शन. ओके, देन फोर्थ क्वेश्चन, द मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर प्रोडक्ट. आता इथं काय घ्यायचा व्हेक्टर प्रोडक्ट म्हणजे क्रॉस प्रोडक्ट. द मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू युनिट व्हेक्टर, अगेन काय घेतले बघा युनिट व्हेक्टर, मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ इच अदर. मग दोन युनिट व्हेक्टरनी एकमेकांच्यावर किती अँगल तयार केलाय हे तर आपण दाखवूया. दोन युनिट व्हेक्टरनी एकमेकांच्यावर, आता कुठले युनिट व्हेक्टर घेऊया, कुठलेही घ्या आपल्याला पाहिजे ते आवडेल ते घेऊया आपण. समजा फॉर एक्झाम्पल हा युनिट वेक्टर आहे समजा ए कॅप आणि दुसरा युनिट वेक्टर आहे समजा बी कॅप, आणि ह्या दोघांच्यातला अँगल किती दिला आहे आपल्याला 60 डिग्री हे दिलेलं आहे बघा. युनिट वेक्टर्स मेकिंग अन अँगल 60 डिग्री विथ इच अदर. आपल्याला काय काढायचं ह्या दोघांचं मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर प्रोडक्ट. ओके, मग व्हेक्टर प्रोडक्ट घेऊया. हां, मग मला सांगा काय येईल ए कॅप क्रॉस बी कॅप, कारण आपल्याला काय घ्यायला सांगितलं आहे वेक्टर किंवा क्रॉस प्रोडक्ट. ए कॅप क्रॉस बी कॅप इज इक्वल टू काय असणार, पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड मॉड ए कॅप इंटू दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड मॉड बी कॅप इंटू क्रॉस प्रोडक्टमध्ये किंवा व्हेक्टर प्रोडक्टमध्ये आपण कुठला अँगल घेतो साइन. डॉट प्रोडक्टमध्ये कॉस आणि क्रॉस प्रोडक्टमध्ये साइन. साइन ऑफ द अँगल बिटवीन टू व्हेक्टर्स, आणि किती अँगल दिला आपल्याला 60 डिग्री, साइन 60. आता मला सांगा ह्याची मॅग्निट्यूड किती येणार 1, ह्याची मॅग्निट्यूड पण किती येणार 1, 1 × 1 1 इंटू साइन 60 किती असतो √3/2. √3/2 इंटू 1 × 1 काय येणार √3/2. म्हणजे ऑप्शन काय येणार डी. समजलं. ओके, आता आपण काय घेऊया क्वेश्चन नंबर 5. शेवटचा क्वेश्चन, इफ ए बार बी बार अँड सी बार आर 3 वेक्टर्स, 3 वेक्टर आहेत ए बार बी बार अँड सी बार, देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. तर खालीपैकी तुम्हाला चुकीचा ऑप्शन शोधायचा आहे. ए बी सी आणि डी असे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, आणि आपल्याला काय करायचं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट, खालीपैकी चुकीचं काय आहे ते शोधायचं आहे. आता खाली पहिल्यांदा काय दिलं बघा, ए बार डॉट बी बार प्लस सी बार, हे आपल्याला आठवत असेल इट इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. लेक्चर बघून घ्या. इट इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. मग आपल्याला माहित असेल की डॉट प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. तुमचा डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे करतो. म्हणजे काय करणार, ए बार नात मल्टिप्लाय करा, ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार, ए बारनं प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हा ऑप्शन तर बरोबर आहे. आपल्याला चुकीचा ऑप्शन शोधायचा आहे. आता बी काय दिलंय, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार, ह्याला तुम्ही काय म्हणता कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आणि डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट काय करतो, कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन सुद्धा ओबे करतो. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. ओके, आता डी ऑप्शन बघूया पहिल्यांदा, सी नंतर बघूया. डी मध्ये काय दिले, ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार. बघा ए आणि डी मध्ये बघा, ए बार डॉट आहे, इथं ए बार क्रॉस आहे. म्हणजे कुठला लॉ आहे, दोन्ही लॉ सेमच आहेत ना. कुठले लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. मग आपल्याला हे माहित असेल की डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन स्केलर प्रोडक्ट सुद्धा ओबे करतो आणि व्हेक्टर प्रोडक्ट सुद्धा ओबे करतो. सो इथं काय केलं, ए बारनं प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं. बघा ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार. तर मग डी ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. पण सी ऑप्शन काय दिलाय, सी ऑप्शन काय, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू बी बार क्रॉस ए बार. हा कुठला लॉ आहे, तर हा लॉ आहे कम्युटेटिव्ह लॉ. आणि आपल्याला माहिती आहे व्हेक्टर प्रोडक्ट कम्युटेटिव्ह लॉ ओबे करत नाही. का करत नाही, कारण ए बार क्रॉस बी बारची डायरेक्शन आणि बी बार क्रॉस ए बारची डायरेक्शन एकमेकांना काय येतात, अपोजिट येतात. हे सुद्धा आपलं झालेलं आहे. मग हे ओबे करण्यासाठी तुम्हाला इथं मायनस साईन द्यावं लागेल आणि बी बार क्रॉस ए बारची डायरेक्शन ए बार क्रॉस बी बार प्रमाणे सेम करावी लागेल. पण तसं इथं काही दिलेलं नाही. त्यामुळे इथला आपला ऑप्शन कुठला असणार आहे, सी. कारण आपल्याला चुकीचा ऑप्शन शोधायला सांगितलाय, नॉट करेक्ट. मग ए बी आणि डी हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत आणि सी ऑप्शन काय चुकीचं आहे. सो इथं आपला आन्सर काय येणार, तर ऑप्शन सी. लक्षात आलं. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करूया. काय दिलाय क्वेश्चन नंबर 2, अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके, आणि त्यातला पहिला क्वेश्चन काय, शो दॅट ए बार इज इक्वल टू आय कॅप मायनस जे कॅप अपॉन √2 इज अ युनिट वेक्टर.
हा जो ए बार नावाचा व्हेक्टर आहे तो युनिट व्हेक्टर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. आता हाच व्हेक्टर मी असा लिहितो बघा, ए बार इज इक्वल टू, सेपरेट डिवाइड करतो, √2 सेपरेट डिवाइड करा, मग काय येणार आय कॅप अपॉन √2 मायनस जे कॅप अपॉन √2. ह्याचा आन्सर बघूया आपण. आता मग कुठलाही व्हेक्टर आपण कसा एक्सप्रेस करतो, ए बार इज अ व्हेक्टर कसा एक्सप्रेस करणार आपण, व्हेक्टर इज इक्वल टू इट्स मॅग्निट्यूड. आता ए बारची मॅग्निट्यूड किती ए, आणि डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण काय वापरतो, युनिट व्हेक्टर. आता इथं युनिट व्हेक्टर मी काय घेणार ए कॅप फॉर एक्झाम्पल. युनिट व्हेक्टरचं काम काय असतं, डायरेक्शन दाखवणं, कारण ह्याची मॅग्निट्यूड किती असते युनिट व्हेक्टरची 1 असते. तर मग ह्या युनिट व्हेक्टरनं ए बारच्या मॅग्निट्यूडला जर मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही, कारण 1 मल्टिप्लाय केल्यानंतर त्या संख्येमध्ये काही चेंज होत नाही. आता डायरेक्शन ऑफ ए कॅप इज सेम ॲज दॅट ऑफ ए बार, म्हणजे ए कॅप काय करतो, ए बारची डायरेक्शन दाखवण्याचं या ठिकाणी काम करतो. आपल्याला काय विचारलंय, ए बार हा युनिट व्हेक्टर आहे हे प्रूव्ह करा. मग युनिट व्हेक्टर कसा येणार, इथं ह्या ए न इकडे काय करा, डिवाइड करा. मग काय होईल, ए कॅप किती येईल, ए कॅप इज इक्वल टू ए बार अपॉन ए. किंवा आपल्याला माहित असेल युनिट व्हेक्टर म्हणजे काय असतो, युनिट व्हेक्टर इज इक्वल टू व्हेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड. ए म्हणजे त्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड. ओके, आता आपल्याला पहिल्यांदा काय केलं पाहिजे, हे सॉल्व्ह करूया आपण. मग काय येईल, ए कॅप इज इक्वल टू ए बार. ए बार किती आहे हे बघा तुमच्या पुढे दिलेला आहे ए बार, किंवा आपण ए बारची व्हॅल्यू नंतर पुट करू. मग ए कॅप इज इक्वल टू ए बार अपॉन ए म्हणजे काय तर ए बारची मॅग्निट्यूड. मग मी तुम्हाला शिकवलेलं आहे की मॅग्निट्यूड कशी फाइंड आउट करायची. सपोज मी एक वेक्टर घेतला, समजा हा वेक्टर आहे आर बार, आणि आर बारचे मी 2 कॉम्पोनंट्स घेतले. एक कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस तो आर एक्स बार, आणि एक कॉम्पोनंट अलॉंग वाय ॲक्सिस आर वाय बार. मी काय म्हणणार, मग हे 2 काय आहेत, आर बारचे कॉम्पोनंट्स, किंवा ह्या दोघांना जर मी ऍड केलं तर मला काय मिळणार, आर बार. म्हणजे आर बार काय झाला इथं, आर एक्स बार आणि आर वाय बारचा काय झाला रिझल्टंट. तर मी असं लिहू शकलो असतो, मग आर बार इज इक्वल टू आर एक्स बार प्लस आर वाय बार. म्हणजेच आर बार इज इक्वल टू आर एक्स बार हा वेक्टर आहे ना, मग वेक्टर इज इक्वल टू फर्स्ट इट्स मॅग्निट्यूड, आणि डायरेक्शनसाठी काय घेणार आपण, डायरेक्शन कशा आहे आर एक्स बारची अलॉंग एक्स ॲक्सिस, सो युनिट वेक्टर आय कॅप प्लस आर वाय काय असणार, आर वाय बारची मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन काय असणार आहे जे कॅप. ओके, नंतर हा जो रिझल्टंट वेक्टर आहे त्याची आपण मॅग्निट्यूड शोधून काढली होती आणि डायरेक्शन शोधून काढली होती. डायरेक्शनसाठी आपण हा अँगल शोधून काढला होता, मग आता सध्या आपल्याला डायरेक्शन नको आहे. मग आर बारची मॅग्निट्यूड काय आली होती आठवते का बघा, आर बारची मॅग्निट्यूड ह्याला मी काय म्हणणार आर, आर इज ए मॅग्निट्यूड ऑफ आर बार. स्क्वेअर रूटमध्ये आयचा कोइफिशियंट कोण, आर एक्स, आणि त्याचा काय घेतला होता स्क्वेअर, आर एक्स स्क्वेअर प्लस काय येणार आर वाय स्क्वेअर. जे कॅपचा कोइफिशियंट आर वाय त्याचा काय घेतला होता स्क्वेअर. ओके, हे आठवते का बघा, हे झालेलं आहे आपल्याला. सिमिलरली हा जो व्हेक्टर आहे ए बार, ए बार जो व्हेक्टर आहे हे सुद्धा मी 2 कॉम्पोनंट्स लिहिले त्याच्याप्रमाणे. तर ते काय येतील बघा, पहिला ए एक्स बार प्लस ए वाय बार, हा अलॉंग एक्स ॲक्सिस, हा अलॉंग वाय ॲक्सिस. म्हणजेच काय येईल, ए बार इज इक्वल टू ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप. म्हणजे ए बारची मॅग्निट्यूड ए किती असणार आहे, अंडर रूट आयचा कोइफिशियंट ए एक्स त्याचा स्क्वेअर प्लस जेचा कोइफिशियंट ए वाय त्याचा स्क्वेअर. सो दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ ए बार. ओके, मग पुट करूया आपण इथं, ए म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए बार काय येणार, स्क्वेअर रूटमध्ये ए एक्स स्क्वेअर म्हणजे आयचा जो कोइफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर. म्हणजे इथं आयचा कोइफिशियंट किती आहे मला सांगा, 1/√2. बघा इथं काय 1/√2, 1/√2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुन्हा काय येणार प्लस ए वाय स्क्वेअर म्हणजे काय, जेचा जो कोइफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर. बघा ए वाय स्क्वेअर म्हणजे जेचा कोइफिशियंट कोण आहे इथं, मायनस, इथं 1 असणार ना, -1/√2. मग काय येणार प्लस ब्रॅकेटमध्ये -1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता पुढं मग ए कॅप इज इक्वल टू काय येणार, ए बार अपॉन, हे सॉल्व करा, 1/√2चा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1 आणि √2चा स्क्वेअर 2. मग हे किती झालं, 1/√2चा स्क्वेअर 1/2, बरोबर ना. स्क्वेअर तुम्हाला समजतो, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये काय येणार 1/√2चा स्क्वेअर 1/2 प्लस इथं -1/√2चा स्क्वेअर काय येणार प्लस 1/2. कारण निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर सुद्धा काय असतो पॉझिटिव्ह प्लस येतो. मग 1/2 प्लस 1/2
1/2 प्लस 1/2 1, मग स्क्वेअर रूटमध्ये 1. आणि आपल्याला माहिती आहे 1चं स्क्वेअर रूट किती असतं, 1च असतं, त्यामुळे तो 1 लिहिण्याची गरज नाही. म्हणजे इथे काय आलं, ए कॅप इज इक्वल टू ए बार, किंवा उलटले तुम्ही ए बार इज इक्वल टू ए कॅप. ए बार काय आहे, व्हेक्टर आहे जो तुम्हाला दिलेला आहे ए बार, आणि ए कॅप म्हणजे काय, युनिट व्हेक्टर आहे. ए बारचा युनिट व्हेक्टर ए कॅप. आणि आपल्याला तेच विचारले, काय विचारले, शो दॅट ए बार इज अ युनिट व्हेक्टर. बघा मिळाला आन्सर, ए बार इज अ युनिट व्हेक्टर. लक्षात आलं? ओके, ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन. This is the second question. If V1 bar is equal to 3i cap plus 4j cap plus k cap. म्हणजे तुम्हाला इथं V1 बार तुम्हाला दिलेला आहे, V2 बार किती दिला आहे, i cap मायनस j cap मायनस k cap. लक्षात आलं? आणि आपल्याला काय विचारलं, डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ V1 बार प्लस V2 बार. V1 बार प्लस V2 बारची काय काढायची, मॅग्निट्यूड काढायची. मग पहिल्यांदा आपण काय काढूया, V1 बार प्लस V2 बार हा फाइंड आउट करू, आणि नंतर ह्याची मॅग्निट्यूड काढू. आता V1 बार प्लस V2 बारला मी काय म्हणतो, V बार. ओके, मग सॉल्व करूया. V1 बार किती आहे बघा, 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस k कॅप, बरोबर, प्लस V2 बार किती आहे, i कॅप मायनस j कॅप मायनस k कॅप. हे सॉल्व केलं बघा, 3i कॅप प्लस i कॅप काय येणार, 4i कॅप प्लस 4j कॅप मायनस j कॅप. मग काय करणार, डिफरंट साईन आहे त्यामुळे सबट्रॅक्शन, आणि ह्या मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 4j कॅप मायनस हा किती आहे 1, ह्याचा कोएफिशियंट किती असणार आहे 1, मग किती येईल ते 3j कॅप, आणि प्लस 1k कॅप मायनस 1k कॅप, हे एकमेकांना काय होईल, कॅन्सल. ओके, हे काय मिळालं तुम्हाला, V1 बार प्लस V2 बार. आता काय काढूया आपण, मॅग्निट्यूड. ओके, कोणाची, V1 बार प्लस V2 बारची, म्हणजेच V बारची. ओके, मॅग्निट्यूडसाठी आपण मॉड साइन यूज करतो, इज इक्वल टू मॉडमध्येच काय येणार, V1 बार प्लस V2 बार. ओके, मग मॅग्निट्यूड काढायला आपल्याला माहिती आहे, आता 2 मिनिटापूर्वी आपण बघितलं होतं. आपण काय करतो, स्क्वेअर रूटमध्ये काय घेणार, आयचा कोइफिशियंट त्याचा स्क्वेअर, म्हणजे 4चा स्क्वेअर किती येणार इथं 16, प्लस जेचा जो कोइफिशियंट आहे कोण 3, त्याचा सुद्धा स्क्वेअर, मग 3चा स्क्वेअर किती येणार 9. 16 अधिक 9 16 प्लस 9 किती येणार 25, आणि 25चं स्क्वेअर रूट किती असतं 5 युनिट. सो दिस इज द 5 युनिट. ही काय झाली, मॅग्निट्यूड. कुणाची मॅग्निट्यूड झाली, V1 बार प्लस V2 बारची मॅग्निट्यूड, जी आपल्याला विचारलेली आहे. सिंपल एक्झाम्पल आहे. ठीक आहे, नेक्स्ट. दिस इज द थर्ड एक्झाम्पल फॉर V1 बार. V1 बार दिला तुम्हाला 2i कॅप मायनस 3j कॅप, आणि V2 बार दिलाय मायनस 6i कॅप प्लस 5j कॅप. आणि आपल्याला काय विचारलंय, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ V बार प्लस V2 बार. ह्या V1 बार प्लस V2 बारची काय विचारलं, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. मग V1 बार प्लस V2 बार, ह्या दोघांचा रिझल्ट मी किती मानतो, V बार मानू आपण. मग ह्या V बारची किंवा V1 बार प्लस V2 बारची काय काढायची, पहिल्यांदा मॅग्निट्यूड आणि नंतर काय काढायची, डायरेक्शन. अगोदर आपण V1 बार प्लस V2 बार शोधून घेऊ, आणि नंतर त्याची मॅग्निट्यूड आणि नंतर डायरेक्शन काढूया. V1 किती आहे, V1 बार 2i कॅप मायनस 3j कॅप प्लस V2 बार किती आहे मायनस 6i कॅप प्लस 5j कॅप. मग 2i कॅप हे प्लस मायनस काय होईल, मायनस. मग 2i कॅप मायनस 6i कॅप काय होणार, यांचं सबट्रॅक्शन, आणि किती होईल, मोठ्याचं चिन्ह म्हणजे मायनस 4i कॅप, आणि मायनस 3j कॅप प्लस 5j कॅप, हे किती होईल 5 मायनस 3 2j कॅप. हे काय झाली, हा काय झाला V1 बार प्लस V2 बार. आता काय काढूया, V1 बार प्लस V2 बारची मॅग्निट्यूड म्हणजे मॉड V बार, म्हणजेच काय येणार मॉडमध्ये V1 बार प्लस V2 बार. मॅग्निट्यूड आपण बऱ्याच वेळा काढली, काय येतं स्क्वेअर रूटमध्ये आयचा जो कोइफिशियंट आहे कोण -4, -4चा स्क्वेअर, मायनस निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर काय होतो, पॉझिटिव्ह होतं ना, -4चा स्क्वेअर किती येईल 16, प्लस जेचा जो कोइफिशियंट आहे कोण 2, त्याचा स्क्वेअर किती येणार 2चा स्क्वेअर 4. ओके, मग 16 अधिक 4 हे किती येणार 20. आता हे जर स्क्वेअर रूटमध्ये 20 मी असं लिहितो,
4 × 5 बरोबर ना, 5 चोक 20 आणि 4चं स्क्वेअर रूट किती येणार 2 आणि 5चं स्क्वेअर रूट निघत नाही, मग ते अंडर रूटमध्येच येणार. सो दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ V1 बार प्लस V2 बार. किती आली 2√5. ही काय झाली मॅग्निट्यूड झाली. इथं लिहूया आपण मॅग्निट्यूड. ओके, आता काय विचारलं डायरेक्शन. आता आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे, तुम्हाला आठवते का बघा, मी रिपीट करतो. आर बार जो व्हेक्टर आहे ह्याचे दोन कॉम्पोनंट्स, हा RX बार आणि हा कुठला झाला RY बार. ओके, आणि हा जो रिझल्टंट वेक्टर आहे, जर इथं रिझल्टंट वेक्टर कोण असणार आहे तुमचा V बार असणार आहे ना, कारण V1 बार प्लस V2 बार केल्यानंतर तुम्हाला काय मिळाला V बार मिळाला. ओके, त्यामुळे V बार काय झाला इथं रिझल्टंट, आणि आपल्या केसमध्ये इथं रिझल्टंट कोण आहे R बार, कारण RX बारला आणि RY बारला ऍड केल्यानंतर काय मिळतो R बार, म्हणजे R बार इज इक्वल टू RX बार प्लस RY बार. बरोबर ना. आणि आता ह्या R बारची मॅग्निट्यूड आपण काढली होती आत्ताच, मॅग्निट्यूड ऑफ R बार R अंडर रूट RX स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर. ही झाली R बारची मॅग्निट्यूड. आणि डायरेक्शन आपण कशी काढली होती, हा जो अँगल आहे थिटा, म्हणजे तुमच्या R बारनं एक्स ॲक्सिस बरोबर तयार केलेला अँगल जो काय असेल तो अँगल म्हणजेच काय असते R बारची डायरेक्शन. समजा हा अँगल किती असेल 30 डिग्री फॉर एक्झाम्पल, तर एक्स ॲक्सिस पासून तुम्ही 30 डिग्री असं वर गेल्यानंतर तुम्हाला कोण मिळणार R बार म्हणजे रिझल्टंट वेक्टर. मग आपण हे असं कम्प्लीट केलं होतं. ओके, आणि कुठला काय काढला होता आपण टॅन थिटा काढला होता ना. मग टॅन थिटा किती येणार, ही अपोजिट साईड ही किती आहे, ही RY असेल तर ही पण किती असणार आहे RYच असणार आहे, RY अपॉन ऍडजसेंट. ऍडजसेंट म्हणजे ही असणार, आणि ह्या वेक्टरची लेंथ किती आहे RX. मग थिटा किती आला होता, टॅनला तिकडे पाठवलं होतं आपण, टॅन इनवर्स ऑफ RY अपॉन RX. हे झालंय बऱ्याच वेळा, तरी सुद्धा आपण हे रिपीट केलेलं आहे. ओके, समजलं. आता ह्या ठिकाणी काय येणार मला सांगा, हा जो वेक्टर आहे तुमचा कुठला V1 बार प्लस V2 बार, ह्याला ऍड केल्यानंतर काय मिळाला V बार मिळाला ना. आणि किती मिळाला आपल्याला V बार इज इक्वल टू V1 बार प्लस V2 बार. मग V बार किती मिळाला -4i कॅप प्लस 2j कॅप. ओके, मग हा जो वेक्टर आहे तुम्ही असं लिहू शकतो बघा, V बार कसं लिहिणार Vx i कॅप प्लस Vy j कॅप. बरोबर ना. हा काय झाला Vx बार आणि हा काय झाला Vy बार. मग हा झाला Vx, हा झाला i कॅप प्लस हा झाला Vy आणि हा काय झाला j कॅप. लक्षात आलं. आता असं काय केलं, कारण आपल्याला काय शोधून काढायचे डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे आपण काय काढणार थिटा. मग थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, इथं काय होतं RY अपॉन RX. RY अपॉन RX. RY म्हणजे काय, आरचा जो कॉम्पोनंट होता Y ॲक्सिसला तो RY, आणि R बारचा कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस तो RX होता. मग इथं मला सांगा V बारचा कॉम्पोनंट अलॉंग Y ॲक्सिस कोण असणार आहे Vy असणार आहे, आणि V बारचा कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस कोण असणार आहे Vx असणार आहे. मग हे जर कम्पेअर केलं तर हा फॉर्म्युला काय झाला, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ Vy अपॉन Vx. मग थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ Vy किती आहे बघा, Vy किती आहे 2. ओके, आणि Vx किती आहे तर -4. बरोबर ना. Vx किती आला आपला तर -4. मग हे किती येते, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ भाग आला तर किती येणार -1/2. आणि थिटा अँगल कोणाबरोबर होता आत्ताच आठवा, डायग्राम मी काढली होती. ओके, R बारनं कोणाबरोबर तयार केलेला अँगल होता तर एक्स ॲक्सिस बरोबर. तर हा थिटा सुद्धा कोणाबरोबर तयार केलेला अँगल असणार आहे एक्स ॲक्सिसवर. मग थिटाची व्हॅल्यू किती आली, टॅन इनवर्स ऑफ -1/2 कोणाबरोबर विथ एक्स ॲक्सिस. आता आपल्या बुकमध्ये एवढंच दिलेलं आहे आन्सर. इथून पुढे ह्याचा तुम्ही -1/2चा काय काढला टॅन इनवर्स काढला तर तुम्हाला एक्झॅक्ट थिटा मिळू शकतो. एक्झॅक्ट थिटा म्हणजे काय, हा जो V बार आहे तुमचा, हा V बार म्हणजेच V1 बार प्लस V2 बार, आणि त्या V बारचे आपल्याला काय काढायचे डायरेक्शन. ओके, तर हा झाला Vx आणि हा झाला Vy, आणि हा थिटा तुम्ही काढला की त्याला टॅन इनवर्स ऑफ -1/2. मग हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काहीतरी डिग्रीमध्ये उत्तर मिळेल. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणतो तुम्हाला किती आन्सर मिळालं, अप्रॉक्सिमेटली जर मी तुम्हाला सांगितलं की 20 डिग्री मिळालं तर हा अँगल किती आला 20 डिग्री. म्हणजे V बारनं एक्स ॲक्सिसवर किती अँगल तयार केला 20 डिग्री. म्हणजे तुम्ही एक्स ॲक्सिस पासून असं 20 डिग्री जर वर गेला तर तुम्हाला काय मिळेल V बारची डायरेक्शन.
हे असं ह्याचा विचार करायचा. ओके, किती येतं ते तुम्ही सॉल्व्ह करा, कारण आपल्याला गरज नाही, कारण पुस्तकामध्ये आपल्याला हे फायनल आन्सर दिलेला आहे. तर हा जो अँगल आहे तो कोणावर घ्यायचा, एक्स ॲक्सिस बरोबर. तुम्ही हा पण अँगल फाइंड आउट करू शकता, काही अडचण नाही. ओके, आता आपलं पुढचं एक्झाम्पल बघूया. ओके, दिस इज द फोर्थ एक्झाम्पल इन क्वेश्चन नंबर 2. फाइंड ए वेक्टर. तुम्हाला एक वेक्टर फाइंड आउट करायचा आहे विच इज पॅरलल टू व्ही बार, आणि व्ही बार तुम्हाला दिलेला आहे आय कॅप मायनस टू जे कॅप. मग तुम्हाला असा वेक्टर फाइंड आउट करायचा आहे जो व्ही बारला कसा असेल, पॅरलल असेल. तर आपण काय म्हणूया, तो जो वेक्टर आपल्याला फाइंड करायचा आहे तो म्हणूया आपण डब्ल्यू बार. मग आपण काय म्हणूया, डब्ल्यू बार इज ए वेक्टर विच इज पॅरलल टू व्ही बार. फाइंड ए वेक्टर कुठला, डब्ल्यू बार विच इज पॅरलल टू व्ही बार. व्ही बार तुम्हाला दिलेला आहे अँड हॅज मॅग्निट्यूड 10, आणि त्या वेक्टरची मॅग्निट्यूड तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे कुणाची मॅग्निट्यूड दिलेली आहे, जो वेक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे त्याची आपल्याला काय दिलं, मॅग्निट्यूड. मग तुम्हाला आणखी काय दिलंय, डब्ल्यू बारची मॅग्निट्यूड. मग मॉडमध्ये डब्ल्यू बार, ह्यालाच मी डब्ल्यू सुद्धा लिहू शकतो. ह्याचा अर्थ काय, डब्ल्यू बार वेक्टरची मॅग्निट्यूड, आणि ह्याचा अर्थ पण तोच, डब्ल्यू बार वेक्टरची मॅग्निट्यूड, आणि ती मॅग्निट्यूड किती आहे, 10 हे दिलेलं आहे. ओके, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळी दोन वेक्टर एकमेकांना काय असतात, पॅरलल असतात. वेन टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर, लाईक इन दिस एक्झाम्पल डब्ल्यू बार अँड व्ही बार आर पॅरलल टू इच अदर. त्या केसमध्ये एक नियम असतो, एक रूल असतो. काय रूल असतो, वेन टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर देन वन वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अनादर. त्यातला एक वेक्टर काय असतो, दुसऱ्या वेक्टरला कसा असतो, स्केलर मल्टिपल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, आपल्या एक्झाम्पलमध्ये जर एखाद्या बॉडीवरती तुम्ही फोर्स अप्लाय केला पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला, तर त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट पण कुठं होणार, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला. ह्या केसमध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना कशी झाली, पॅरलल म्हणजे सेम डायरेक्शनला. त्यावेळी तुम्हाला फोर्सचा फॉर्म्युला काय मिळतो बघा, एफ बार इज इक्वल टू एम इंटू ए बार. ह्या केसमध्ये एफ फोर्स आणि ॲक्सिलरेशन, बरोबर ना. आता ज्या डायरेक्शनला तुमचा फोर्स असणार आहे त्या डायरेक्शनला तुमचं काय असणार आहे, ॲक्सिलरेशन असणार आहे, कारण डिस्प्लेसमेंट पण तुमचं त्या डायरेक्शनला झालेला आहे. मग हा नियम आपल्याला माहिती आहे, फोर्स आणि ॲक्सिलरेशन दोघांची डायरेक्शन काय असते, सेम असते, किंवा फोर्स आणि ॲक्सिलरेशन एकमेकांना कसे झाले, पॅरलल. म्हणजे ज्यावेळी हे दोन वेक्टर एफ बार आणि ए बार एकमेकांना पॅरलल असतील त्यावेळी काय असणार आहे, वन वेक्टर म्हणजे फोर्स वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अनादर वेक्टर. कारण मास म्हणजे काय, स्केलर क्वांटिटी. मग तेच दिले बघा, वेन टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर देन वन वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अनादर. मग इथं आपल्याकडे दोन वेक्टर आहेत, कुठले कुठले, डब्ल्यू बार आणि व्ही बार, आणि हे एकमेकांना कसे आहेत, पॅरलल. मग तो नियम जर मी इथं घेतला तर त्या नियमानुसार काय होणार, वन वेक्टर म्हणजे कोण, डब्ल्यू बार इज स्केलर मल्टिपल ऑफ अनादर वेक्टर. मग अनादर वेक्टर कोण आहे, व्ही बार, आणि इंटू काय असणार आहे, एन म्हणजे काय इथं, स्केलर. बघा, वेन एफ बार अँड ए बार पॅरलल टू इच अदर देन वन वेक्टर इज इक्वल टू स्केलर मल्टिपल ऑफ अनादर वेक्टर. बघा इथं पण तेच झालं, आणि इथं वेअर एन इज ए स्केलर. लक्षात आलं. आता आपण काय करूया, इथं येतो मी, डब्ल्यू बार इज इक्वल टू एन इंटू डब्ल्यू बार इज इक्वल टू एन इंटू व्ही बार. व्ही बार किती आहे बघा, अगदी दिलेला आहे इथं, आय कॅप मायनस टू जे कॅप. मग डब्ल्यू बार किती येईल, एन नात काय करा, मल्टिप्लाय करा, एन आय कॅप मायनस एन ना इकडे मल्टिप्लाय करा, टू एन जे कॅप. ह्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड ए वेक्टर. तो वेक्टर फाइंड आउट करायचा म्हणजे डब्ल्यू बार आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, आता डब्ल्यू बार फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला एन ची व्हॅल्यू माहित पाहिजे, आणि एन म्हणजे कोण आहे, एक स्केलर आहे. स्केलर म्हणजे एक नंबर आहे. स्केलर म्हणजे काय असतो, एक नंबर असतो फक्त. ओके, मग तो फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला आणखी काय दिलेला आहे, तर जो वेक्टर फाइंड आउट करायचा आहे म्हणजे कोण, डब्ल्यू बार, त्याची आपल्याला मॅग्निट्यूड दिलेली आहे, म्हणजे मॉड डब्ल्यू बार दिलेला आहे. मग ह्या मॉड डब्ल्यू बारचा यूज करून आपण एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ओके, मला पहिल्यांदा सांगा, ह्या डब्ल्यू बारची मॅग्निट्यूड आपण कशी काढणार, तर मॉड डब्ल्यू बार इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूटमध्ये आठवत आहे का बघा, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स स्क्वेअर, किंवा काय येणार, ह्याला ए एक्स स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, आयचा जो कोइफिशियंट आहे कोण, एन, त्या एनचा स्क्वेअर प्लस काय येणार, जेचा जो कोइफिशियंट आहे म्हणजे कोण, 2n. मग 2n म्हणजे ॲक्च्युली काय, मायनस 2n, मायनस 2n चा स्क्वेअर. आठवतंय का तुम्हाला,
फॉर्म्युला बघा, आठवते का? पुन्हा एकदा मी सांगतो. जर ए बार हा वेक्टर असेल तर त्याचे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट काय येणार? अलॉंग एक्स ॲक्सिस ए एक्स बार प्लस अलॉंग वाय ॲक्सिस ए वाय बार. बरोबर ना? हेच आपण असं लिहू शकतो, ए बार इज इक्वल टू ए एक्स बार कसा येणार? ए एक्स बारची मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन प्लस ए वाय बारची मॅग्निट्यूड ए वाय आणि डायरेक्शन अलॉंग वाय ॲक्सिस म्हणजे जे कॅप. आणि ह्या ए बारची मॅग्निट्यूड कशी आली? हा जो ए एक्स आहे म्हणजे आय कॅपचा कॉम्पोनंट, सॉरी आय कॅपचा कोएफिशियंट त्याचा स्क्वेअर प्लस जे कॅपचा कोएफिशियंट ए वाय त्याचा स्क्वेअर, आणि हे सगळं कसं येणार? स्क्वेअर रूटमध्ये. ओके, हे बऱ्याच वेळा आपलं झालेलं आहे. ओके, समजलं हे? आता पुढं ह्याला तुम्ही काय म्हणणार? मॉड डब्ल्यू बार म्हणजे डब्ल्यू बारची मॅग्निट्यूड जी किती दिली आपल्याला? 10. मग इथं काय पुट करणार? 10. मग 10 इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये काय येणार? एन स्क्वेअर प्लस मायनस 2n काय येणार? स्क्वेअर. मायनसचा स्क्वेअर पण काय येतो? प्लस येतो, त्यामुळे निगेटिव्ह साईन निघून जाणार. 2चा स्क्वेअर 4, nचा स्क्वेअर n स्क्वेअर, 4n स्क्वेअर म्हणजे काय झालं? 10 इज इक्वल टू अंडर रूट 4n स्क्वेअर प्लस n स्क्वेअर 5n स्क्वेअर. बरोबर, म्हणजेच काय येणार आहे? 10 इज इक्वल टू n स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार? n म्हणजे काय आलं? रूट 5n. बरोबर. आता ही जी ह्याच्यावर आपल्याला n ची व्हॅल्यू मिळेल, किती मिळणार? रूट 5 ने डिवाइड करा, 10 अपॉन रूट 5. बरोबर. हा अशी आपण व्हॅल्यू इथं इक्वेशन 1 मध्ये पुट करू शकतो, किंवा ह्यामध्ये थोडासा चेंज करू. काय चेंज करूया? हे जे 10 अपॉन रूट 5 आहे ह्याला रूट 5 न मल्टिप्लाय करू आणि रूट 5 न डिवाइड करू RHS ला ह्याच्या, असं करू शकतो आपण. मग काय केलं? 10 इंटू रूट 5, रूट 5 न मल्टिप्लाय केलं आणि रूट 5 न काय केलं? डिवाइड केलं. बघा, रूट 5 न मल्टिप्लाय, रूट 5 न डिवाइड. म्हणजे रूट 5 इंटू रूट 5 काय येणार? 5. म्हणजे झालं 10 रूट 5 अपॉन 5. 5 न जर भाग घालवला तर तुम्हाला n ची व्हॅल्यू किती मिळाली? 5 दुनी 10 म्हणजे 2 रूट 5. ओके, ही व्हॅल्यू काय करूया आपण? पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 जे आहे, कारण आपल्याला डब्ल्यू बारची व्हॅल्यू विचारल्या. फाइंड ए व्हेक्टर विच इज पॅरलल टू व्ही बार, म्हणजे कोण? डब्ल्यू बार काढायचं आहे. मग n ची व्हॅल्यू इथं पुट करू शकतो आपण. इथं येतो मी आता. मग इक्वेशन 1 काय होईल बघा? डब्ल्यू बार इज इक्वल टू n किती आला? 2 रूट 5 इंटू आय कॅप मायनस 2 इंटू n किती आला? अगेन 2 रूट 5 टू इंटू आहे. ओके, इंटू काय येणार? जे कॅप. आता पुढं डब्ल्यू बार इज इक्वल टू या 2 ने 2 ला मल्टिप्लाय करा. मग काय येणार? 2 रूट 5 इंटू आय कॅप मायनस 4 रूट 5 इंटू जे कॅप. आता आहे असं ठेवा किंवा काय चेंज करायचं? अगेन ही RHS जे आहे, RHS मध्ये 2 टर्म आहेत, ही पहिली टर्म आणि दुसरी टर्म. ह्या प्रत्येक टर्मला अगेन रूट 5 न मल्टिप्लाय करू शकतो, रूट 5 न डिवाइड करू शकतो. हाय असं ठेवलं चालेल, पण आपल्या बुकमध्ये जे आन्सर आहेत त्याप्रमाणे जर उत्तर काढायचं असेल तर इथं काय करू? ह्याला रूट 5 न मल्टिप्लाय करा. पहिल्यांदा पहिली टर्म कुठली आहे? 2 रूट 5. ह्याला रूट 5 न काय केलं? मल्टिप्लाय, आणि रूट 5 न काय केलं? डिवाइड, इंटू आय कॅप हाय ॲज इट इज. पुन्हा दुसरी टर्म काय? 4 रूट 5. ह्याला पुन्हा रूट 5 न मल्टिप्लाय केलं, रूट 5 न डिवाइड केलं, जे कॅप ॲज इट इज. ओके, आता डब्ल्यू बार इज इक्वल टू काय येणार? रूट 5 इंटू रूट 5 किती येणार? 5. आणि 5 इंटू 2 किती येणार? 10. म्हणजे काय झालं? 10 अपॉन रूट 5 इंटू आय कॅप मायनस इथं रूट 5 इंटू रूट 5 5 आणि 5 इंटू 4 5 किती येणार? 20. 20 अपॉन रूट 5, 20 अपॉन रूट 5 इंटू काय येणार? जे कॅप. सो दिस इज आवर फायनल आन्सर. लक्षात आलं? ओके, आता पुढचा क्वेश्चन. ओके, हे आता क्वेश्चन 2 मधलं शेवटचं एक्झाम्पल. काय दिलंय? शो दॅट द व्हेक्टर्स, 2 वेक्टर दिलेत ए बार आणि बी बार, आणि कशा आहेत? एकमेकांना पॅरलल. हे तुम्हाला शो करायचं आहे, म्हणजे ए बार अँड बी बार आर पॅरलल टू इच अदर. आता ह्या टाईपचं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं? आपल्याला माहिती आहे, जर 2 वेक्टर एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांच्यामधला अँगल किती असणार आहे? थिटा किती असणार आहे? 0 असणार आहे. मग तुम्ही जर या 2 वेक्टरमधला अँगल फाइंड आउट केला आणि तो जर 0 आला तर तुम्ही काय सांगू शकता? दीज 2 वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर. ओके, मग आता आपण हे सॉल्व्ह करूया. मग पहिल्यांदा आपण काय करूया? 2 वेक्टरमधला अँगल फाइंड आउट करूया.
त्यासाठी ह्या दोन वेक्टरचा मी काय घेतो, डॉट प्रॉडक्ट. ओके, मग ए बार डॉट बी बार किती असतो, ए बार डॉट बी बार. डॉट प्रॉडक्ट म्हणजे स्केलर प्रॉडक्ट. तर पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे ए, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे बी, आणि कॉस ऑफ द अँगल थिटा बिटवीन देम, ह्या दोघांच्यातला अँगल आपण किती मानला, थिटा, आणि त्याचा काय घेतो आपण, कॉस घेतो. आपल्याला थिटा पाहिजे म्हणजे अगोदर आपण कॉस थिटा काढूया. म्हणजे ए इंटू बी इकडे काय केलं पाहिजे, डिवाइड केलं पाहिजे. देअरफॉर वी गेट कॉस थिटा इज इक्वल टू किती येणार, ए बार डॉट बी बार अपॉन काय येणार, ए बी. ए बी म्हणजे ए बारची मॅग्निट्यूड ए आणि बी बारची मॅग्निट्यूड बी. आता हे सॉल्व्ह करू आपण. बघा काय येते बघा, हे कॉस थिटा इज इक्वल टू ए बार किती आहे बघा, ए बार डायरेक्ट लिहू आपण 2 आय कॅप प्लस 5 जे कॅप मायनस 6 के कॅप. नंतर मध्ये साईन कुठला येणार, डॉट. बघा डॉट. बी बार किती दिला आपल्याला, आय कॅप प्लस 5/2 जे कॅप मायनस 3 के कॅप अपॉन हा झाला ए बार डॉट बी बार. खाली ए इंटू बी म्हणजे काय, ए बारची मॅग्निट्यूड इंटू बी बारची मॅग्निट्यूड. आता ए बारची मॅग्निट्यूड आपल्याला कशी काढायची हे माहिती. काय करतो आपण, स्क्वेअर रूटमध्ये काय करणार, ए बारची मॅग्निट्यूड काढताना आय जे आणि के यांचे काय घेणार, कोइफिशियंट. पहिल्यांदा आयचा कोइफिशियंट किती आहे 2, आणि या 2चा काय घेतो आपण, स्क्वेअर, किती येणार 4, प्लस जेचा कोइफिशियंट आणि त्या जेच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर, हे सगळं आपण स्क्वेअर रूटमध्ये घेतो. मग जेचा कोइफिशियंट किती आहे 5, आणि 5चा स्क्वेअर किती येणार 25, प्लस केचा कोइफिशियंट आणि त्याचा स्क्वेअर. मग केचा कोइफिशियंट किती आहे -6, आणि -6चा स्क्वेअर किती येणार +36, कारण निगेटिव्हचा स्क्वेअर पण काय असतो, पॉझिटिव्ह. ओके, मग हा किती येणार +36. ओके, हा झाला ए बारची मॅग्निट्यूड म्हणजे ए, इंटू काय येणार बी म्हणजे बी बारची मॅग्निट्यूड. बघा हा बी बार आहे आणि ह्याची मॅग्निट्यूड अगेन तीच प्रोसिजर, स्क्वेअर रूटमध्ये काय येणार, आयचा कोइफिशियंट किती आहे इथं, काहीच नाही म्हणजे 1 असणार आहे. मग 1चा स्क्वेअर 1, प्लस जेचा कोइफिशियंट 5/2, मग 5/2चा स्क्वेअर किती येणार 25/4, 25/4, प्लस केचा कोइफिशियंट -3, -3चा स्क्वेअर +9. आता हे सॉल्व्ह करू आपण. मग कॉस थिटा इज इक्वल टू, ओके, आता हे सुद्धा ए बार डॉट बी बार आपल्याला सॉल्व्ह करायचं माहिती, कारण आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहेत. बघा आय कॅप डॉट आय कॅप किती असतो 1, सिमिलरली जे कॅप डॉट जे कॅप आणि के कॅप डॉट के कॅप हे किती कोणाचे इक्वल असतात, 1च्या इक्वल असतात ना. ओके, आणि नंतर आय कॅप डॉट जे कॅप किती असतो 0, जे कॅप डॉट के कॅप पण किती असतो 0, आणि के कॅप डॉट आय कॅप हा पण किती असतो 0. बरोबर. आय कॅप डॉट आय कॅप 1 येण्याचं कारण काय, तर आय कॅपची मॅग्निट्यूड 1, ह्या आय कॅपची मॅग्निट्यूड 1, आणि दोन्ही काय सेल्फ डॉट प्रॉडक्ट. मग अँगल किती येणार 0, मग कॉस 0 किती असतो 1, त्यामुळे आन्सर 1 येतं. आणि इथं किती येणार, आय कॅप आणि जे कॅपमध्ये अँगल किती आहे 90, आणि कॉस 90 हा किती असतो 0 असतो. हे बऱ्याच वेळा झालेलं आहे. तर सॉल्व्ह करू. आता काय करणार, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. 2 आय कॅप डॉट किती येणार आय कॅप, आणि आपल्याला माहिती आहे आय कॅप डॉट आय कॅप किती असतो 1, आणि इथे किती आहे 1 आहे ना, मग 2 × 1 किती येणार 2च येणार. मग 2 आय कॅप डॉट आय कॅपचं आन्सर किती आलं 2 आलं. प्लस आता 2 आय कॅपनं 5/2 जे कॅपला जर मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येणार 0, कारण आय कॅप डॉट जे कॅप 0 असतो. सिमिलरली 2 आय कॅपनं -3 के कॅपला मल्टिप्लाय केलं तरी पण उत्तर 0 येणार. का, तर आय कॅप डॉट के कॅप, बघा आय कॅप डॉट के कॅप किती असतो 0. ओके, आता सेकंड टर्म 5 जे कॅप डॉट आय कॅप ह्याचं पण उत्तर 0, कारण जे कॅप डॉट आय कॅप 0 असतो, जे कॅप डॉट आय कॅप 0 असतो. ओके, नंतर 5 जे कॅप इंटू 5/2 जे कॅप, हा इथं जे कॅप डॉट जे कॅप किती आला 1, आणि 5 × 5/2 म्हणजे किती येणार 5 × 5/2 म्हणजे किती येणार 25/2. 5नं 5/2ला मल्टिप्लाय करा. नंतर 5 जे कॅप इंटू -3 के कॅप 0, कारण जे कॅप डॉट के कॅप 0 असतो. नंतर लास्ट टर्म 6 के कॅप इंटू आय कॅप 0, 6 के कॅप इंटू 5/2 जे कॅप 0, कारण के कॅप डॉट जे कॅप किती येतो 0 येतो. लास्ट -6 के कॅप इंटू -3 के कॅप
के कॅप डॉट के कॅप 1 आणि -6 इंटू -3 किती येणार +18 बरोबर ना. साहित्रिक 18 भागिले आता हे सॉल्व करूया. हे स्क्वेअर रूटमध्ये किती येईल बघा. 36 आणि 4 किती येणार 40. 40 आणि 25 किती येणार 65 इंटू इथं काय इंटू आहे ना मल्टिप्लिकेशन. आता हे स्क्वेअर रूटमध्ये किती येते सॉल्व करा. 9 आणि 1 किती येणार 10. मग 10 प्लस हे 9 + 1 किती आलं स्क्वेअर रूटमध्ये 10 आलं ना. मग 10 + 25/4 हे आपल्याला सॉल्व करा. इथं छेद समान करून करा किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग 10 × 4 40 40 + 25 65. हे स्क्वेअर रूटमध्ये किती आलं 65 अपॉन किती येणार 4. ओके. मग पुढं कॉस थीटा इज इक्वल टू आता जो न्यूमरेटर आहे त्याचे ॲडिशन करा. हे 18 आणि 2 किती येणार 20. 20 अधिक 25/2 मग किती येणार तिरकस गुणाकार करा. मग हे मला वाटतंय घेतले तुम्ही 20 अधिक 25/2 20 40 आणि 25 किती येणार 65. म्हणजे न्यूमरेटर किती आला 65/2. हे तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. ह्याच मेथडनं करावं असं काही नाही. ओके. आता 4चं स्क्वेअर रूट निघतंय किती निघणार 2 ना. मग किती आलं 1/2. मग 2 बाहेर निघणार. मग राहिलं काय √65 इंटू √65 हे किती येणार 65 आणि 4चं स्क्वेअर रूट 2/2 बरोबर ना. √65 इंटू √65 किती येणार फक्त 65. आता हे कॅन्सल झालं एकमेकांना. मग किती येणार कॉस थीटा इज इक्वल टू 1. आपल्याला काय काढायचं थीटा ना. मग थीटा किती येणार कॉस इनव्हर्स ऑफ 1. हा कॉस इकडे आणला म्हणजे काय झालं कॉस इनव्हर्स आणि कॉस इनव्हर्स ऑफ 1 किती असतो नेहमी 0 असतो. सो थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. बघा थीटा म्हणजे हा कोण आहे थीटा ह्या दोन वेक्टर मधला अँगल ए बार आणि बी बार मधला अँगल. मग ए बार आणि बी बार मधला अँगल किती आला 0 आला. ह्याचा अर्थ काय ज्यावेळी दोन वेक्टर मधला अँगल 0 असतो त्यावेळी ते दोन्ही वेक्टर एकमेकांना कसे असतात पॅरलल. देअरफॉर वी कॅन से दॅट ए बार अँड बी बार आर काय येणार पॅरलल टू ईच अदर. समजलं. ठीक आहे. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 3. हा झाला क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 3 घेऊया शेवटचा क्वेश्चन. आता आपण क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 3 काय बघा सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. यातला पहिला प्रॉब्लेम काय दिला आपल्याला डिटरमाइन ए बार क्रॉस बी बार. आपल्याला ए बार आणि बी बारचा काय फाइंड आउट करायचा आहे क्रॉस प्रोडक्ट किंवा वेक्टर प्रोडक्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि आपल्याला ए बार इथं दिलेला आहे बी बार सुद्धा दिलेला आहे. ओके. तर आपल्याला एक गोष्ट आठवत असेल की ज्यावेळी आपण क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करतो त्यावेळी आपल्याला डिटर्मिनंट फॉर्म त्यावेळी मी तुम्हाला शिकवला होता झालेला आहे आपल्याला डिटर्मिनंट फॉर्म. ओके. मग ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ओके. मग डिटर्मिनंट फॉर्म कसा असणार डिटर्मिनंट फॉर्म लिहिण्या अगोदर आपण काय करूया डिटर्मिनंट फॉर्म लिहिण्या अगोदर हा जो ए बार आहे की दिला ए बार आपल्याला 2i कॅप + 3j कॅप. हा ए बार हा जो वेक्टर आहे ह्या वेक्टरला मी त्याच्या रेक्टँग्युलर कॉम्पोनंटच्या फॉर्ममध्ये लिहितो. म्हणजे कसा येणार बघा हा axi कॅप + ay j कॅप + az k कॅप बरोबर. आणि सिमिलरली हा जो बी बार आहे किती दिला बी बार 3i कॅप + 5j कॅप. ह्या बी बारला सुद्धा आपण कसं लिहूया ह्याच्या रेक्टँग्युलर जे कॉम्पोनंट्स आहेत ह्या बी बारचे बी बारचा एक्स कॉम्पोनंट बी एक्स बार वाय कॉम्पोनंट बी वाय बार आणि झेड कॉम्पोनंट बी झेड बार. ह्या फॉर्ममध्ये कसं येणार हे ऑलरेडी झालं आपल्याला bxi कॅप + byj कॅप + bz k कॅप. आय कॅप काय दाखवतो एक्स डायरेक्शन जे कॅप वाय डायरेक्शन आणि के कॅप काय दाखवतो झेड डायरेक्शन. ओके. आता काय करूया ए बार क्रॉस बी बार फाइंड आउट करूया. तुम्ही असं पण फाइंड आउट करू शकता 2i कॅप + 3j कॅप न ह्या 3i कॅप + 5j कॅपला काय करायचं ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. तसं पण करू शकतो किंवा दुसरा एक प्रकार आहे आपल्याला डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. ओके. पहिल्या रोला काय येणार युनिट वेक्टर्स आय कॅप जे कॅप आणि के कॅप. नंतर सेकंड रोला काय येणार म्हणजे ए बारचे आपण कॉम्पोनंट्स घेतो म्हणजे
आय कॅप म्हणजे एक्स डायरेक्शनला ए बारचा कुठला कॉम्पोनंट आहे, ए एक्स बार, आणि त्याची मॅग्निट्यूड काय येणार, ए एक्स. ओके, ह्या ठिकाणी काय येणार, ए वाय, आणि ह्या ठिकाणी काय येणार, ए झेड. किंवा असं म्हणूया आपण आय जे आणि के कॅपचे काय घेतले आपण, कोइफिशियंट्स घेतले. बघा ए एक्स, ए वाय आणि ए झेड. इथं काय येणार, बी बारसाठी इथं काय येणार, आय कॅप, जे कॅप आणि के कॅपचे काय येणार, कोइफिशियंट्स, म्हणजे बी एक्स, इथं बी वाय, आणि इथं काय येणार, बी झेड. ओके, आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. ए एक्सची व्हॅल्यू किती आहे, कम्पेअर करा. ए एक्सची व्हॅल्यू किती आहे, इथं ए एक्सची व्हॅल्यू किती आहे, 2. ए वायची व्हॅल्यू किती आहे, 3. मग इथं ए वायची व्हॅल्यू किती येणार, 3. आणि ए झेड त्याचा अबसेंट आहे, म्हणजे व्हॅल्यू किती असणार आहे, 0. नंतर बी एक्सची व्हॅल्यू किती आहे, इथं बघा बी एक्स आहे, बी एक्स किती येणार, 3. नंतर बी वाय बघा, कम्पेअर करा, बी वाय जे कॅप, 5 जे कॅप, म्हणजे बी वाय किती येणार, 5. आणि इथं सुद्धा बी झेड अबसेंट आहे. ओके, म्हणजे कुठला कॉम्पोनंट, झेड डायरेक्शनचा कॉम्पोनंट, म्हणजे इथे किती येणार, 0. आणि सॉल्व कसं करायचं आपल्याला माहिती आहे, हे सॉल्व करू. इथं काय असणार आहे, ए बार क्रॉस बी बार. हे सॉल्व करूया. आपण काय करतो, पहिल्यांदा काय घेतो, आय कॅप. मग आय कॅप कन्सिडर करताना आय कॅपचा हा काय कॉलम आणि हा रो आपण कन्सिडर करत नाही, हा सोडून देतो आपण. आणि राहिलं काय, हा राहिला स्क्वेअर, आणि हा काय करतो आपण, सॉल्व करतो. कसा सॉल्व करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 0 × 3 किती येणार, 0, मायनस 0 × 5 पण किती येणार, 0. पुढे काय येतं, प्लस जे कॅप, प्लस जे कॅप. प्लस जे कॅप म्हणजे हा जे कॅपचा कॉलम सोडून द्या, जे कॅपचा रो सोडून द्या. मग इथं पण काय येणार, मग राहिलं काय बघा, 2, 3 आणि 0, 0. ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3 × 0, 0, मायनस 0 × 2 पण 0. आणि शेवटी सगळ्यात प्लस के कॅप, म्हणजे के कॅपचा हा कॉलम आणि हा रो सोडून दिला, हे राहिलं ना, एवढंच राहिलं. ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूया. काय येणार, 5 × 2, ह्यांचा त्रिकच गुणाकार ना, 5 × 2 किती येणार, 10. आणि मध्ये साईन कुठला आहे, मायनस. नंतर काय येणार, 3 × 3 म्हणजे काय येणार, 3 3 किती, 9. हे सॉल्व केलं तर हे 0 - 0 0, 0 × आय कॅप 0, हे सुद्धा किती आलं, 0. राहिलं फक्त काय, के कॅप, ब्रॅकेटमध्ये 10 - 9. 10 - 9 किती असतो, 1. उत्तर काय आलं, 1 × के कॅप, म्हणजेच काय, के कॅप. So this is the answer of A bar cross B bar, that is K cap. Okay. आता next example. This is second example. Show that vectors A bar, B bar and C bar हे आपल्याला पुढे दिलेले आहेत. A bar, B bar and C bar are mutually perpendicular. हे तिन्ही वेक्टर एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. दिले बघा, शो दॅट. काय शो करा की तिन्ही वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. तर आपल्याला माहित असेल एक कन्सेप्ट, जर दोन वेक्टर जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा नेहमी 0 येतो. का, तर बघा मी दोन वेक्टर घेतले, ए बार डॉट बी बार. ह्या दोघांचा मी काय घेतला, डॉट प्रॉडक्ट. आणि ए बार आणि बी बार एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर. म्हणजे मॅग्निट्यूड काय येणार, ए बारची मॅग्निट्यूड ए, बी बारची बी, इंटू दोघांच्यातला अँगल कॉस थिटा. मग दोघं कसे एकमेकांना, दोन वेक्टर एकमेकांना मी तुम्हाला काय सांगितलं, परपेंडिक्युलर आहेत. तर मग कॉस थिटा ऐवजी काय येणार, कॉस 90. ओके, आणि कॉस 90 किती असतो आपल्याला माहिती आहे, 0. त्यामुळे उत्तर किती आलं, 0. म्हणजे दोन वेक्टर जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट हा काय येतो, 0 येतो. किंवा उलट म्हणूया, उलट काय करणार, दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट जर काय आला, 0 आला, दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय आला, 0 आला, तर ते दोन वेक्टर एकमेकांना कसे असणार, परपेंडिक्युलर. मग तो कन्सेप्ट जर आपण इथे घेतला तर आपल्याला काय सांगितलं, तर हे तिन्ही वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत हे प्रूव्ह करायला सांगितले. मग आपण काय करू, पहिल्यांदा ए बार आणि बी बार ह्यांचं काय घेऊ, डॉट प्रोडक्ट. आणि तो जर डॉट प्रोडक्ट काय आला, 0 आला, तर हे दोन्ही एकमेकांना कसे असणार आहेत, परपेंडिक्युलर. नंतर बी बार आणि सी बारचा पण काय घेऊया, डॉट प्रोडक्ट. आणि तो पण काय आला, 0 आला, तर हे एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर. लक्षात येते. ओके, मग फर्स्ट आपण स्टार्ट करू. काय घेऊया आपण, ए बार डॉट बी बार, ए बार डॉट बी बार. ठीक आहे. मग ए बार किती आहे दिलाय बघा इथं पहिल्या ब्रॅकेटमध्ये, 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 6 के कॅप. 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 6 के कॅप डॉट. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार, बी बार. बी बार किती आहे, 3 आय कॅप मायनस 6 जे कॅप प्लस 2 के कॅप. ओके, आता हे सॉल्व करू. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू, प्रत्येक टर्मनं ह्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला काय करणार आपण, मल्टिप्लाय करणार.
पहिल्यांदा आपण कुणी कुणाला मल्टिप्लाय करूया, 2 आय कॅपनं 3 आय कॅपला मल्टिप्लाय करू. मग 2 न 3 ला मल्टिप्लाय केलं उत्तर किती येणार 6 आणि आय कॅप डॉट आय कॅप किती असतो 1. मग तुम्हाला जर आठवत असेल मी इथे लिहितो बघा, आय कॅप डॉट आय कॅप किती असतो 1, जे कॅप डॉट जे कॅप पण किती असतो 1, के कॅप डॉट के कॅप पण किती असतो 1. आय कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट जे कॅप आणि के कॅप डॉट के कॅप हे 1 असतात आणि आय कॅप डॉट जे कॅप किंवा जे कॅप डॉट के कॅप किंवा के कॅप डॉट आय कॅप हे सगळे किती असतात 0. कारण ह्यांच्यातला अँगल किती असतो आय कॅप आणि जे कॅप मधला 90 आणि कॉस 90 किती येतो 0. आणि ह्या दोघांच्यातला अँगल किती येणार आय कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट जे कॅप किंवा के कॅप आणि के कॅप मधला अँगल किती येणार 0 आणि कॉस 0 किती असतो 1. हे झालेलं आहे बऱ्याच वेळा, पण लक्षात ठेवा. तर मी इथं काय येणार 2 आय कॅप इंटू 3 आय कॅप, मग 2 इंटू 3 किती येणार 6 आणि आय कॅप डॉट आय कॅप किती आला 1. ओके, पुन्हा ह्या टर्मनं जर ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं बघा 2 आय कॅप डॉट मायनस 6 जे कॅप, इथं 2 इंटू मायनस 6 किती येणार -12 बरोबर. पण आय कॅप डॉट जे कॅप किती येणार 0. बघा आय कॅप डॉट जे कॅप किती येणार 0. त्यामुळे ह्या टर्मचं ह्या टर्मचं मल्टिप्लिकेशन किंवा डॉट प्रोडक्ट काय त्याला 0. नंतर ह्या टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर पण उत्तर किती येणार 0. का तर आय कॅप डॉट के कॅप किती असतो, आय कॅप डॉट के कॅप 0 असतो. नंतर दुसऱ्या टर्मनं ह्या पहिल्या टर्मला मल्टिप्लाय करा, जे कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट आय कॅप किती 0. नंतर ह्या दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करा, इथे किती येणार जे कॅप डॉट जे कॅप, जे कॅप डॉट जे कॅप किती असतो 1, जे कॅप डॉट जे कॅप 1 आणि 3 इंटू -6 किती येणार 18 म्हणजे -18, 3 इंटू -6. पुढं नंतर 3 जे कॅपनं 2 के कॅपला मल्टिप्लाय केलं 0. नंतर 6 के कॅपनं 3 आय कॅपला मल्टिप्लाय केलं 0 कारण के कॅप डॉट आय कॅप 0. नंतर 6 के कॅपनं 6 जे कॅपला मल्टिप्लाय केलं तरी पण उत्तर 0 कारण के कॅप डॉट जे कॅप, के कॅप डॉट जे कॅप किती येतो 0. शेवटी आता 6 के कॅपनं 2 के कॅपला मल्टिप्लाय करा, 6 दोन्ही किती येणार 12 ओके प्लस 12 आणि के कॅप डॉट के कॅप किती आला इथं 1 आला. आता हे काय येणार ए बार डॉट बी बार. ओके, आता हे सॉल्व करा. 12 आणि 6 किती 18 आणि 18तनं 18 गेले किती आलं 0. सो या ठिकाणी ए बार आणि बी बार ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट किती आला 0. मग आत्ताच आपण बघितलं 2 वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय असेल 0 असेल तर ते 2 वेक्टर कसे असणार एकमेकांना परपेंडिक्युलर. आत्ताच आपण प्रूव्ह केलं होतं. त्यामुळे आपण खाली काय येणार देअरफॉर ए बार अँड बी बार आर काय असणार आहेत परपेंडिक्युलर. हे परपेंडिक्युलरचं साइन आहे, परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, नेक्स्ट आता कोणाचा डॉट प्रोडक्ट घेऊया बी बार आणि सी बारचा. मग काय येणार बी बार डॉट सी बार. बी बार डॉट सी बार पहिल्या ब्रॅकेटमध्ये बी बारची व्हॅल्यू किती आहे 3 आय कॅप -6 जे कॅप प्लस 2 के कॅप. इथं काय येणार डॉट. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार सी बार किती येणार 6 आय कॅप प्लस 2 जे कॅप -3 के कॅप. अगेन बी बार डॉट सी बार इज इक्वल टू सेम रूल 3 आय कॅप इंटू 6 आय कॅप, 3 इंटू 6 3 किती 18 आणि आय कॅप डॉट आय कॅप 1. पुढं ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं आणि ह्या टर्म पुन्हा ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं उत्तर 0. आता दुसऱ्या टर्मनं ह्यातल्या पहिल्या टर्मला मल्टिप्लाय करा तरी पण 0 कारण जे कॅप डॉट आय कॅप 0 असतो. नंतर दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करा मग किती येणार -6 इंटू +2 6 दोन्ही 12 म्हणजे -12 आणि जे कॅप डॉट जे कॅप 1. नंतर ह्या तिसऱ्या टर्मनं पहिल्या टर्मला मल्टिप्लाय केलं 0, ह्या दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय केलं तरी पण उत्तर 0. म्हणजे ह्या थोडक्यात डॉट प्रॉडक्टमध्ये आपण काय करतो आय कॅपलाच मल्टिप्लाय करतो, जे कॅपनं जे कॅपलाच मल्टिप्लाय करतो आणि के कॅपनं के कॅपलाच मल्टिप्लाय करतो. मग ह्या के कॅपला मल्टिप्लाय करा +2 इंटू -3 किती येणार -6 बरोबर आणि के कॅप डॉट के कॅप 1. मग बी बार डॉट सी बार ओके हे किती येणार 18 वजा 12 किती येणार 18तनं 12 गेले 6 वजा 6 म्हणजे किती आलं बी बार डॉट सी बार उत्तर किती आलं 0. अगेन इथं बी बार आणि सी बार ह्या 2 वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय आला 0. ह्याचा अर्थ काय असणार देअरफॉर बी बार अँड सी बार आर काय असणार आहेत परपेंडिक्युलर टू इच अदर.
आता बघा ए बार आणि बी बार एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, बी बार आणि सी बार एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. ह्याचा अर्थ आपण काय सांगणार, हे तिन्ही वेक्टर एकमेकांना कसे आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर. आपलं फायनल आन्सर काय असणार, ए बार, बी बार अँड सी बार ओके आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. लक्षात आलं. ओके, आता पुढचं एक्झाम्पल. ओके, सो दिस इज द थर्ड एक्झाम्पल. डिटरमाइन द व्हेक्टर प्रॉडक्ट ऑफ V1 बार 2i कॅप प्लस 3j कॅप मायनस k कॅप आणि V2 बार किती दिलाय, i कॅप प्लस 2j कॅप मायनस 3k कॅप. ह्या दोघांचा आपल्याला काय काढायचं आहे, क्रॉस प्रॉडक्ट किंवा वेक्टर प्रॉडक्ट. मग आपल्याला माहिती आहे आपण वेक्टर प्रॉडक्ट किंवा क्रॉस प्रॉडक्ट फाइंड आउट करताना डिटर्मिनंटचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल समजा मी दोन वेक्टर घेतले, कुठले, पी बार क्रॉस क्यू बार, म्हणजे पी बार आणि क्यू बारचा मला काय पाहिजे, क्रॉस प्रॉडक्ट. तर पहिल्या रोला काय असतात, युनिट वेक्टर्स. ओके, नंतर काय असणार आहे, पी बार जो हा वेक्टर आहे तो आपण कसा लिहितो आठवते का बघा, पी बार इज इक्वल टू पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप. आणि क्यू बार हा वेक्टर त्याच्या रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्समध्ये आपण कसा लिहितो, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू के के कॅप. आठवते ना. ओके, मग सेकंड रोला काय येणार, पी बारचे हे काय आहेत, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. ओके, म्हणजे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स आहेत त्यांच्या मॅग्निट्यूड म्हणजे आय कॅपचं कोइफिशियंट पी एक्स, जे कॅपच्या खाली जे कॅपचा कोइफिशियंट पी वाय आणि के कॅपच्या खाली के कॅपचा कोइफिशियंट पी झेड. सिमिलरली क्यू साठी पण असंच, क्यू एक्स क्यू वाय आणि सॉरी इथं काय असणार आहे, क्यू झेड असणार ना इथं. ओके, इथे येणार क्यू झेड. ओके, हा झाला आपला इन जनरल फॉर्मॅट झाला. आता आपण हे काय करूया, कोणासाठी लिहूया, V1 बार क्रॉस V2 बार इज इक्वल टू, अगेन इथं काय येणार, आय कॅप जे कॅप आणि के कॅप. बरोबर. नंतर इथं पी एक्स पी वाय आणि पी झेड ह्याच्या काय येणार, पहिला जो वेक्टर आहे V1 बार त्याच्यासाठी कुठं आहे, V1 बार अवघा इथं आहे. मग आय कॅपच्या खाली काय येणार, आय कॅपचं कोइफिशियंट किती आहे 2, जे कॅपच्या खाली जे कॅपचं कोइफिशियंट किती 3 आणि के कॅपचा कोइफिशियंट किती आहे, इथं काहीच नाही म्हणजे किती असणार आहे 1, पण हा किती आहे -1. सिमिलरली आता V2 बारसाठी थर्ड रो काय येणार, V2 बारसाठी आय कॅपच्या खाली आय कॅपचं कोइफिशियंट इथं काय नाही म्हणजे किती असणार आहे 1 +1, इथं 2 आणि इथं किती असणार आहे -3. ओके, हे बऱ्याच वेळ झालं आपलं. आता आपण हे सॉल्व्ह करूया. मग V1 बार क्रॉस V2 बार डिटर्मिनंट सॉल्व्ह करणं आपल्याला येतं. पहिल्यांदा आपण काय घेणार, आय कॅप आणि ब्रॅकेटमध्ये त्यावेळी हा कॉलम आणि हा रो आपण काय करणार, सोडून देणार. राहिलं काय, एवढं राहिलं 3 -1 2 आणि -3 आणि ह्यांचं काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहिल्यांदा ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं बघा, ह्या साईडला असं, आणि नंतर ह्या दोघांचं काय येणार, 3 × -3 काय येणार -9 आणि मध्ये साईन कुठलं असतं, फिक्स मायनस असतं. आता पुन्हा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, मग 2 × -1 -2, पण हा मायनस आहे ना इथं, मग मायनस इंटू -2, मग मायनस काय झालं +2. पुढं काय येणार, प्लस जे कॅप. मग प्लस जे कॅप घेताना हा कॉलम आणि हा रो काय करायचा, सोडून द्यायचा. ओके, पण जे कॅपला पहिल्यांदा हे मल्टिप्लिकेशन नाही घ्यायचं, हे कडून घ्यायचं. मग हा कॉलम आणि हा रो जर सोडून गेला, राहिलं काय 2 -1 -3 आणि 1 राहिला. मग 1 × काय येणार -1, मग 1 × -1 मध्ये साईन काय येणार मायनस काय येणार, इथनं राहिलं काय तर 2 आणि -3चं मल्टिप्लिकेशन, 2 × -3 -6 आणि हे मायनस काय झालं प्लस. आणि सगळ्या शेवटी काय येणार प्लस के कॅप. मग के कॅपचा हा कॉलम आणि हा रो सोडून द्या, राहिलं एवढंच राहिलं 2 3 2 1. इथं आपलं सेम मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा केलं तसं, पहिल्यांदा हे मल्टिप्लिकेशन करायचं, 2 × 2 किती येणार 4, मध्ये कुठलं साईन मायनस, पुन्हा हे मल्टिप्लिकेशन 1 × 3 किती येणार 3. ओके, आता हे काय येणार, V1 बार क्रॉस V2 बार -9 + 2 हे किती येणार -7. हे झालं -7 आय कॅप, -7 आय कॅप. पुढं -1 आणि 6 किती येणार 5 +5, मग +5 जे कॅप प्लस हे किती येणार 4 -3 1 के कॅप. हे झालं आपलं फायनल आन्सर. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल.
Okay, this is fourth example. Given v1 bar 5 I cap plus 2 j cap and v2 bar a I cap minus 6 j cap आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे V1 बार आणि V2 बार हे जे दोन वेक्टर आहेत ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. हे परपेंडिक्युलर साईन आहे असं आपल्याला दिलंय आणि आपल्याला काय विचारलंय डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ ए. तर तुम्हाला ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पण आपण थोड्या वेळापूर्वी बघितलंय जर दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट किती असतो 0 असतो. कारण डॉट प्रॉडक्टमध्ये आपण अँगल किती घेतो कॉस थिटा. आणि हे जर वेक्टर V1 बार आणि V2 बार एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर कॉस 90 झाला ना. कॉस 90 किती असतो 0 असतो. तर आपण काय सांगणार इफ V1 बार अँड V2 बार आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन देअर डॉट प्रोडक्ट V1 बार डॉट V2 बार इज ऑलवेज इक्वल टू 0. ओके, आता V1 बार किती आहे पहिल्या ब्रॅकेटमध्ये V1 बार हो का 5 I कॅप प्लस 2 J कॅप डॉट V2 बार किती आहे ए आय कॅप मायनस 6 जे कॅप इज इक्वल टू 0. आता ही ब्रॅकेट सॉल्व्ह करणं आपल्याला येतं. पुन्हा एकदा मी ते नियम लिहितो आपले. काय होते आय कॅप डॉट आय कॅप जे कॅप डॉट जे कॅप आणि के कॅप डॉट के कॅप हे सगळे किती असतात 1 असतात. आणि आय कॅप डॉट जे कॅप डॉट के कॅप आणि के कॅप डॉट आय कॅप हे सगळे किती असतात 0 असतात. बऱ्याच वेळा झालेलं आहे. किंवा तुम्हाला मी काय सांगितलं डॉट प्रॉडक्टमध्ये आपण आय कॅपनं आय कॅपलाच मल्टिप्लाय करतो आणि जे कॅपनं जे कॅपलाच मल्टिप्लाय करतो. का आय कॅपनं जे कॅपला मल्टिप्लाय केलं तर उत्तर 0 येणार आणि जे कॅपनं जर आय कॅपला मल्टिप्लाय केलं तरी पण उत्तर 0 येणार. कसंही तुम्ही करा किंवा तुम्ही सिम्पली काय करा प्रत्येक टर्मला सेपरेटली मल्टिप्लाय करा. कसंही करा. ठीक आहे. मग 5 आय कॅप इंटू ए आय कॅप 5 इंटू ए काय झाला 5A आणि आय कॅप डॉट आय कॅप किती आहे बघा 1. नंतर ह्या टर्मला मल्टिप्लाय केले की उत्तर किती येणार 0. कारण आय कॅप डॉट जे कॅप 0. तर ही टर्म गेली. आता राहील दुसरी टर्म. दुसऱ्या टर्मनं पहिल्या टर्मला मल्टिप्लाय केलं जे कॅप डॉट आय कॅप किती येणार 0. आता ह्या दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करा 2 इंटू -6 किती येणार -12 आणि जे कॅप डॉट जे कॅप किती येणार 1. जे कॅप डॉट जे कॅप 1 इज इक्वल टू 0. -12ला तिकडे पाठवा काय होणार +12. 5A इज इक्वल टू 12. आपल्याला ए विचारलं आहे ना मग 5 तिकडे डिवाइड करा 5 तिकडे भागल्यावर किती होणार 12/5. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ ए जे आपल्याला विचारलेली आहे. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ ए. ओके.